अन्वी ऑफिसमध्ये तिच्या जागेवर जाऊन संगणकावर काम करत होती, पण तिचे मन कामात नाही लागत. तिचे डोळे पाणावले होते. ती खूप घाबरलेली होती. तिला माहीत होतं, जर ही नोकरी गेली तर ती एक फेमस डिझायनर कशी होणार. हे सगळं अधीर त्याच्या कॅबिनमध्ये बसून अन्वीची अवस्था पाहून अधीरला खूप मजा येत होती. अन्वीला हे सगळं सहन होत नव्हतं. ती स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू येतात. अन्वी स्वतःला नॉर्मल करण्यासाठी वॉशरूममध्ये जाते. अधीरने अन्वीला वॉशरूममध्ये जाताना पाहिलं होतं. तो तिला अजून वैताग देण्यासाठी तो लगेच मीटिंगसाठी सगळ्या स्टाफला लगेच कॅबिनमध्ये बोलवतो. अन्वी वॉशरूममधून काही वेळाने स्वतःला नॉर्मल करून बाहेर येते, तर कंपनीमध्ये कोणीच नव्हतं. तेवढ्यात अन्वीला अमितचा मेसेज येतो. तू कुठे आहे? अधीरच्या कॅबिनमध्ये मीटिंग आहे, तू मीटिंगला लवकर ये, मीटिंग चालू झालेली आहे. अन्वी लगेच अधीरच्या कॅबिनकडे पळते. अन्वी यायच्या आधी अधीरने मीटिंग चालू केली होती. अन्वी हळूच आत येते. तिथे अधीर उभा राहून आपल्या कंपनीला देशातील नंबर 1 कंपनी कसे करायचे याच्याबद्दल सांगत होता. तो हे सांगताना अधीर इतका हँडसम दिसत होता, त्यामुळे छावणी आणि इतर महिला कामगार अधीरकडे वासनेच्या नजरेने पाहत होत्या. हे पाहून अन्वीचा राग वाढतो. ती मनातल्या मनात म्हणते, एवढ्या तयारीने येण्याची ह्याला काय गरज होती? आणि ह्या मुलींनाही लाज वाटत नाही, जी माझ्या नवऱ्याकडे अशा प्रकारे पाहत आहेत. अन्वी तिच्या विचारात गुंग असते. तोच अधीर अन्वीला आत आल्याचे पाहून म्हणतो, मी तुमचा जास्त वेळ वाया घालवणार नाही. थेट मुद्द्यावर येत आहे. वेळेचा आदर न करणारे लोक मला आवडत नाहीत. त्यामुळे तुमचे काम काळजीपूर्वक आणि वेळेवर करा. नाहीतर तुमच्या राजीनाम्यामुळे माझ्या कंपनीचे काहीही नुकसान होणार नाही. तुमच्या जागी दुसरा कोणीतरी तुमचा पगार घेत असेल. त्याचे म्हणणे ऐकून अन्वी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे श्वास रोखून धरले, कारण अधीर राजपूत यांना ओळखत नसणारे कोणीही नसेल. प्रत्येकजण त्याला राक्षस म्हणत असे. अधीर त्याचे बोलणे संपवून सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगतो. सगळे बाहेर जातात. बाकी सगळे आपापल्या कामात व्यस्त होतात. अन्वीचे लक्ष पण कामाकडे लागत नव्हते. ती विचारात हरवून बसली होती. नुसता विचार करून तिची प्रकृती बिघडत चालली होती. अधीर आता तिच्यासोबत काय करेल हे तिला माहीत नव्हते. ती म्हणते, देवा, हे सगळे माझ्यासोबतच का होतं? मी त्या राक्षसापासून वाचण्यासाठी कंपनीत आली आणि तो इथेही आला. देवा, मी असे कोणते पाप केले होते जे माझ्या नशिबात असे दिवस आले आहेत?